नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे शाळेची आठवण करून देणारी रेसिपी हरभऱ्याची खारी डाळ. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हरभऱ्याची खारी डाळ बनवण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तुम्ही कशाने पण मेजरमेंट करू शकता. तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण डाळ बनवू शकता किंवा कमी पण बनवू शकता. हे एक वेळा घरी बनवून ठेवलं ना, की आपल्या घरातील मुलं आवडीने खातात हे किंवा चहासोबत हलका-फुलका नाश्ता म्हणून सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. ही डाळ एका पातेल्यात आपण काढून घेऊया. आणि यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेऊया. याला चोळून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय. डाळीवरती धूळ वगैरे पाणी टाकून स्वच्छ धुवून घेण्याने ती धूळ स्वच्छ होते. त्यामुळे डाळीमध्ये पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ. आता बघा यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलंय मी. आता यामध्ये टाकले 1.5 ग्लास पाणी आणि बघा एवढं बोट बुडेल एवढं पाणी ठेवलंय मी डाळीच्या वरती. आता कमीत कमी आपल्याला ही डाळ 2 तास भिजू द्यायची आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 4 तास भिजवलं तरी चालेल. आपल्याला झटपट बनवायची त्यामुळे मी 2 तास भिजवून घेतलेत. 2 तासामध्ये पण खूप चांगली डाळ तयार होते. आपण बोटाने पाहिलं होतं की यावरती पाणी केवढं होतं. आता बघा यामध्ये पूर्ण पाण्याच्या वर डाळ फुलून आली आहे. चांगली मस्त भिजली आहे डाळ आपली. आता या एका चाळणीवरती टाकून याचं पूर्ण पाणी गाळून घ्यायचंय आपल्याला. असं खालती एक पातेलं ठेवलंय मी छोटंसं आणि वरती चाळणीमध्ये डाळ टाकून ठेवली आहे. आता याला हाताने फिरवून घेऊया सगळीकडून एक वेळा. म्हणजे यामधलं पाणी जाईल. चाळणीमधून पाणी चांगलं निसरलं ना, मग आता आपण काय करायचं एक छोटंसं कॉटनचं कापड घ्यायचं. आता यावरती ही चाळणीतली डाळ टाकून घेऊया आणि चांगलं पुसून घ्यायचंय. आपल्याला कोरडी करायची डाळ. डाळ चांगली कोरडी केल्यानंतर कमीत कमी एक अर्धा तास असं वाळवत ठेवली आहे डाळ. तुम्ही उन्हाला ठेवायची गरज नाहीये डाळीला. उन्हामध्ये नाही ठेवायचं आपल्याला. नॉर्मल पंख्याच्या वाऱ्याला जर 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल किंवा पंखा नसेल तर एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवा. बघा थोड्या वेळाने ही डाळ चांगली सुकली आहे म्हणजे यामधलं जे पाणी आहे ना ते कमी झालंय. यामध्ये जर पाणी असेल तर डाळ कशी पाण्याने तेलामध्ये गेलं ना उडतं त्यामुळं ही डाळ चांगली सुकू द्यायची आहे आपल्याला. बघा अशी सुकली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत डाळ झाली आहे. लक्षात ठेवा कढईमध्ये तेल जास्तच घ्यायचंय आपल्याला. कमी तेलामध्ये डाळ चांगली तळत नाही. त्यामुळे तेल जास्त घ्यायचंय आणि अशी एक झारी घेतली आहे मी. या झारीमध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायचंय आणि असं तळून घ्यायचंय. 1-2 मिनिटं आपण डाळ त्याच्यातच ठेवायचंय झारीमध्येच. मग तळून घ्यायचंय. तुम्हाला आणखी एक आयडिया सांगते. जर तुमच्याकडे अशी झारी नसेल ना, तर काय करायचं आता आपण ज्या चाळणीवरती पुरणाची चाळणी होती त्याच्यावर पाणी गाळून घेतलं होतं डाळीचं. एकदम कुरकुरीत अशी डाळ तयार झाली बघा. हलकासा रंग पण आला याला आणि या रंगावरूनच असं वाटतं की डाळ किती खुसखुशीत झाली असेल बघा. आता यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि एकदम थोडंसं चाट मसाला टाकलाय मी. एक वेळा चमच्याने खालीवरी करून घेऊया आणि असं एखाद्या टोपलीत काढून घ्यायचे. बघा मी कशा पद्धतीने मिक्स करते ना, असे मस्त मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. असं मिक्स करण्याने काय होतं, की सर्व डाळीला मसाला लागला जातो. सगळी डाळ एकसारखी लागते चवीला. बघा एकदम मस्त अशी डाळ तयार आहे आपली. एका मी बाउलमध्ये काढून घेते. किती मस्त दिसते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही हे चवीला एकदम बाहेरच्या सारखी लागते. तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.